हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया या स्पर्धेचे रनर अप ठरलात मित्रांनो. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही टीमचं मनापासून हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर टीम तिसरा गुण झालाय हो केळकर सोडशी ना. तसेच थर्ड क्रमांकाचा मानकरी ठरलेले टीम केळगर सोळशी. या सर्व टीमचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. वेल प्लेड टीम कोंडोशी. आपण या सीझनची सुरुवात अगदी धमाकेदार केली आणि अपोजिशन टीमला एक धोक्याची घंटा नक्की सांगितलंय. हम है अब तयार हे दाखवून दिले टीम कोंडोशीने. वेल प्लेड. पुन्हा एकदा सर्व टीमचं मनापासून नक्कीच हार्दिक अभिनंदन करूया. हार्दिक आभार मानूया. त्याचबरोबर व्यासपीठावरती बसलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि तिन्ही टीमला एक विनंती करूया. आपण मुख्य व्यासपीठाच्या समोरच्या भागामध्ये आपण तिन्ही टीमनी यायचं अशी विनंती आहे. लगेचच आपण बक्षीस वितरण समारंभ करणार आहोत कारण ते लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे. चला आयोजन समिती आयोजक चला या आपण सत्कार काही राहिले ते करून घेऊया. ते बाकीचं त्यांचं ते करतील. चला आपण आपला जो स्टाफ होते सर्व त्यांचे सन्मान करत जाऊया. आणि चला चला मित्रांनो तिन्ही टीमला विनंती करतो. टीम केळगर सोळशी, टीम कोंडोशी, टीम शिंदे 11 तिन्ही टीमला विनंती करतो आपण व्यासपीठाच्या समोरच्या भागामध्ये या. शिंदे नीरज या आपण. टीम कोंडोशी सागर आपण आपली टीम घेऊन या. अमोल मालुसरे आपली टीम घेऊन या समोरच्या भागामध्ये मित्रांनो. चला लगेचच आपण या ठिकाणी काही थोडेसे सन्मान करू आणि बक्षीस वितरण समारंभ लगेच करूया. मी आयोजन समितीला नक्कीच विनंती करतो. चला आपण सर्वप्रथम या ठिकाणी या स्पर्धेला गेल्या 3 दिवसापासून ज्यांच्या माध्यमातून एक चांगलं दिशा दिली, एक चांगलं खऱ्या अर्थानं नियमामध्ये बसवली. खऱ्या अर्थानं एमसीए पॅनल अर्थात सूर्यकांतजी अडव सर आणि त्यांच्याबरोबर त्यांची टीम यांचा आपण सर्वप्रथम सन्मान करूया. मी पंचांना विनंती करतो. अडव सर, त्याचबरोबर प्रदीप शिंदे सर, त्याचबरोबर शेख सर, हेमंत कोळी सर आहेत आज. सॉरी हेमंत, त्याचबरोबर खान सर. मी तिन्ही पंचाला विनंती करतो या ठिकाणी आपला सन्मान होतोय त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. सुरेख अडव सर असतील, धनंजय कोळी सर असतील, त्याचबरोबर खान सर असतील. तिन्ही पंचांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित असा सन्मान करतोय. सातत्यानं आपल्या KSK क्रीडा प्रतिष्ठानला ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभले. चला पुढचे पंच घ्या. नाही एवढा सिरीज आपण काय एखादी लीग खेळतो ना तसं बघू नका. लीग सारखं नका, एखादी लीग वगैरे नका. आपल्या आमदानी ठिकाणमध्ये टीम घ्यायची. तिसरे पंच त्यांचाही सन्मान करायचा आपण.
पंचांचा सन्मान. त्यानंतर मात्र ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली गेली अर्थातच आपल्या ओम साई MTC लाईव्ह वाहिनीचे सर्वेसर्वा यांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करूया. YouTube लाईव्ह वाले त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती ओम साई MTC लाईव्ह यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. घ्या लाईव्ह वाल्यांना घ्या, YouTube वाले. त्याचबरोबर इथे आपल्याला ज्यांच्या माध्यमातून डेकोरेटर्सची जी सुविधा प्राप्त केली त्या डेकोरेटर्सचाही या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर पुढील सन्मान असेल डेकोरेटर्स आपण असाल तर नक्कीच त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर पुढील सन्मान होतोय गेल्या 2 दिवसापासून ज्यांच्या वाणीतून आपण या स्पर्धेची कहाणी ऐकली ते 22 गाव टेनिस क्रिकेटचा सुमधुर आवाज निवृत्तीदादा शिंदे यांचाही मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करायचा आहे. नंतर करा ते मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी 22 गाव टेनिस क्रिकेटचा एक सुमधुर आवाज निवृत्तीदादा शिंदे यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित असा सन्मान करतोय. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानची जी आपली कमिटी आहे त्या कमिटी मधील मला वाटते अमोल आहे ना, अमोल मालुसरे यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला सन्मान केला जाईल. KSK क्रीडा प्रतिष्ठान ची कमिटी मेंबर कोणी उपस्थित असतील तर त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. कोण नाहीत अमोल, कोण आहेत का दुसरे अमोल, कोण आहेत का? तुमचा घेतो का? जाऊ दे आपण जाऊया, मला जाऊ दे. हॅलो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण सन्मान घेणार आहोत. KSK प्रतिष्ठानची स्थापना 2016 मध्ये झाली आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज आपण 2016 पासून अगदी जिथे जिथे स्पर्धा होते तिथे तिथे स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकतोय ते आपले सर्वांचे लाडके KSKचा बुलंद आवाज आणि कोरोशी गावचे सुपुत्र आमचे बंधू सन्माननीय आदरणीय आमचे गुरुवर्य गणेश दादा शिंदे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करूयात. मी आयोजक कमिटीला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर तिन्ही संघाचे संघनायक आपण देखील या, आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. तिन्ही संघाचे संघनायक टीम कोंडोशी, टीम शिंदे आणि टीम केळघर संघाचे संघनायक आपण देखील या, आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान आम्ही करत आहोत. चला तिन्ही संघाचे कर्णधार टीम कोंडोशी संघाचे कर्णधार या मित्रांनो लगेच या, कारण मच्छर खूप इथे आपल्याला येणार आहे, त्रास देणार आहे. त्याचबरोबर टीम सिंधी 11 संघाचे कर्णधार आणि टीम केळघर सोळशे संघाचे कर्णधार. चला आपल्याला थोडी जागा होईल. आपण पाहतोय मित्रांनो टेनिस क्रिकेट हंगाम खऱ्या अर्थानं KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या सुरुवात झाली. तदनंतर मात्र केळघर सोळशे संघाचे कर्णधार यांचा या ठिकाणी यथोचित आपण सन्मान करूया. खरं पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की 2016 साली खऱ्या अर्थानं KSK क्रीडा प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि एक गाव वाखराचं क्रिकेट होतं. या नीरज या
एक भाकऱ्याचं क्रिकेट कुठेतरी दाबलं गेलं होतं. मुंबईमध्ये खेळत असताना आम्हाला या ठिकाणी कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळत नव्हता, टाकर सिस्टम होती. परंतु ज्यावेळेस KSK क्रीडा प्रतिष्ठानची स्थापना झाली तदनंतर गावातील प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म मिळाला आणि आज एक उच्च दर्जाचं ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय. आता कोण राहिले? या ठिकाणी आपण पाहिलं KSK क्रीडा प्रतिष्ठान अर्थातच पश्चिम महाराष्ट्रामधून एक आपल्या या क्रिकेटला वेगळी दिशा देणारं असोसिएशन निर्माण झालं. त्यानंतर एक चांगलं क्रिकेट सातत्यानं आपण आज पाहतोय. तर या KSKच्या टेनिस क्रिकेटची हंगामाची सुरुवात खऱ्या अर्थानं लामसगावच्या मंडळाच्या वतीनं झालेली ही स्पर्धा तिच्या माध्यमातून झालंय. मी आदरणीय मारुतीदादा कदम यांना विनंती करेन की आपण 2 शब्दाचं मार्गदर्शन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करावं अशी विनंती करतो. नाही एवढीच आहे दादा, इकडेच यावं लागेल. मध्ये या पाहिजे. घ्या बरं थोडीशी घ्या घ्या घ्या. ना तिथेच. लामजा नवलाई क्रिकेट संघ लामज, तसेच लामजा नवलाई ग्रामविकास मंडळ लामज, ग्रामविकास मंडळ मुंबई, सह्याद्री युवा मंडळ लामज मुंबई यांच्या आयोजन सह्याद्री युवा मंडळाच्या आयोजनात हे 2 दिवसाचे सामने आयोजित केले गेले होते. स्वर्गीय विकास कदम यांच्या स्मरणार्थ हे जे सामने आयोजित केले होते आणि या सामन्यामध्ये आपल्या कोयना सोशी आणि कांदाटी या विभागातून भरपूर साऱ्या संघांनी इथं पार्टिसिपेट केलं आणि ह्या सगळ्या खेळाची जी हे आहे ते खेळाची शोभा वाढवून सगळे जे टीम आल्या होत्या त्यांनी चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने आपला खेळ दाखवला. पण खेळामध्ये हारजीत ही असतेच असते. त्याच्यामुळे जे काही संघ ह्याच्यामधून जिंकलेले आहेत, काय हरलेले आहेत त्यांचंसुद्धा अभिनंदन, जे संघ आज जिंकलेले आहेत त्यांचंसुद्धा अभिनंदन. आणि असंच आपल्या कोयना सोशी कांदाटीमध्ये ह्या आवर्जून टुर्नामेंट भरवले जातात. आणि मला वाटतं जवळजवळ प्रत्येक शनिवार रविवार जर बघितलं तर सगळीच मुलं आजकालची सर्व त्या खेळासाठीच म्हणजे हे झालेली असतात आणि त्यांना ओढत लागलेली असते या संघटने ह्या खेळाची. आणि एक चांगल्या प्रकारे हे खेळत असतात आणि आपला कामगिरी दाखवत असतात. अशाच ह्या प्रकारचे चांगले खेळ इथून पुढे होत चांगल्या पद्धतीने होऊ आणि गुणागोविंदाने हे खेळ असे साजरे व्हावेत ह्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर मी आदरणीय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठीचं जे पारितोषिक लाभलंय आदरणीय श्री सचिन चव्हाण साहेब, अध्यक्ष गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना विनंती करतो दादा आपण 2 शब्दाचं मार्गदर्शन करायचं. नमस्कार. आजचा हा क्रिकेटचा आपला सामना आणि तुम्ही कोयनेतले सर्व रहिवासी, सर्व गायकवाडी आणि या सगळ्यांनी मिळून आपला सहकारी आमचा मित्र विकास याच्या स्मरणार्थ आजची ही मॅच ठेवली होती. आणि त्या मॅचमध्ये आपल्या गावातले आपल्या भागातले सर्व टीम यांनी सहभाग घेतला. तुम्हा सर्वांचे एकतर धन्यवाद. आपल्या आज आम्ही गोरेगावातून इथे आलो, ही माझी 2री वेळ आहे या महिन्यातली. आणि कोयन्यातल्याच खोऱ्यातले मुलांची एक मॅच टुर्नामेंट गेल्या वेळेला वाशीमध्ये होती, तिथे मी आलो होतो आणि आज पुन्हा इथे येतोय. मुळात आमच्यासाठी तुम्हाला हे सेंटर प्लेस आहे की आमच्या मुंबईमध्ये तुम्हाला जागा मिळत नाही हे मला माहीत नाही. पण मुंबईसारख्या शहरामध्ये आज खरोखरच आपल्याला क्रिकेट खेळताना, कारण क्रिकेट हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, मैदानी खेळ आहे आणि अपवादात्मक आपल्या देशातला सर्व युवकांच्या गळ्यातला ताईत आणि तो कुठला खेळ असेल तर तो आहे क्रिकेट. मग क्रिकेटनंतर तसंच फुटबॉल असेल, कबड्डी असेल, हे जेवढे मातीतले खेळ आहेत, कष्टातले खेळ आहेत, हे सर्व खेळणारे आपली ही सर्व मंडळी आहेत. आणि ह्याच्यामध्ये कर्मणूक, फिजिकल फिटनेस या सगळ्याच गोष्टी येतात. पण एक जिव्हाळा असतो की जिथे गावच्या नावाने तुम्ही सर्व मंडळी जमता. मला असं वाटतं क्रिकेटच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं गेट टुगेदर आहे.
की क्रिकेट म्हटलं की तुमच्या गावच्या टीम आणि गाव म्हटलं की माणूस सगळं जग विसरतो. आपल्या गावावर जेवढं आपण प्रेम करतो मला असं वाटतं तेवढं आपण कोणावरच करत नाही. त्यामुळे भावकीपेक्षा गावकी चांगली. आणि बघा टाळ्या वाजल्या. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की गावकी हा आपल्यासाठी मी कोकणातला आहे, मी चिपळूणचा आहे. विजयमुळे अनेक वेळेला मला तुमचं गाव बघता आलं. एक नाही, दोन नाही, 3 वेळा झालो. पण खरोखरच तुम्ही एका खोऱ्यामध्ये होतात. आज परिस्थिती बदलली, रस्ते झाले, ब्रिजेस झाले. साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळे 2 नाही 3 ब्रिज झाले. तुमच्या गावाचा विकास होत चालला आहे. आणि मुंबई शहरामध्ये आणि ते आपल्या मुंबईच्या परिसरामध्ये राहणारे आपण सर्व लोक आणि आपल्या लोकांचे अनेक असे प्रश्न असतात की ज्या माध्यमातून आपण गावाला आपण जत्रेला, आता हे आमचे मित्र नामदेव जत्रेला जाणार होते, गेले नाहीत काही कारणास्तव. विजय ज्याच्या भावाच्या प्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम ठेवला, त्याचे वडील आजारी असल्यामुळे तो विजय येऊ शकला नाही. काल तो गावी त्याला जावं लागलं साताऱ्याला, कारण त्याचे वडील आजारी नेमके झाले. त्यामुळे तुम्ही मला बोलवलं, तिथे एक संधी दिली, तुमच्याबरोबर हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सहभाग घेण्याची संधी दिली. त्यासाठी मी मुळात तर प्रदीपचे धन्यवाद करतो की ही संधी तुम्ही मला दिलीत. आणि असंच प्रेम ठेवत जा, बोलवत जा. स्पॉन्सरशिप करणं हा काय मोठा एक विषय नाही आहे, पण त्या माध्यमातून तुमच्याबरोबर उठणं बसणं ह्याचा आम्ही आनंद घेत असतो. त्यामुळे अशाच प्रकारे हे प्रेम देत राहा, एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो. जे जिंकलेत त्यांचं अभिनंदन आणि जे नाही जिंकले त्यांचंही अभिनंदन. ते जिंकू शकले असते, तेही चांगले स्पर्धकच होते म्हणून एवढ्या मॅचेस खेळत 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 इथपर्यंत आले. पण शेवटी क्रिकेट आणि आमचं राजकारण ह्याच्यामध्ये साम्य, ह्याला टायमिंगला खूप महत्त्व आहे. त्यामुळे टायमिंग साधणं आणि ती वेळ आपली असते कधी नसते, त्यामुळे फार मनाला लावून घेऊ नये, त्याचा आनंद घ्यावा. कारण हरण्यामध्ये पण एक आनंद आहे, तर तो आनंद घ्यावा, म्हणजे पुढच्या वेळेला अजून जोरात जिंकाल. कदाचित ही रक्कम अजून वाढलेली असेल प्रदीप, ही 25 ची 50 झालेली असेल किंवा अजून वाढलेली असेल. आणि आम्ही प्रयत्न करू की जमलं तर पुढच्या वेळेला ह्यांना तुम्ही गोरेगावला आणा. आपल्या मोठ्या मैदानात आपण वेस्टला वगैरे कुठे चांगल्या मैदानात घेऊ. त्यावेळेला आयोजनामध्ये मग आम्ही अजून चांगल्या पद्धतीने, अजून ह्याच्यापेक्षा हे पण सुंदर आहे आणि ह्याच्याही पेक्षा चांगला करायचा प्रयत्न करू, अशी तुम्हाला विनंती करीन. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाण साहेब, या ठिकाणी अतिशय मोलाचं मार्गदर्शन. आणि यानंतर मात्र आपण वळूया या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाकडे, कारण इथे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी आपण पाहिलं अतिशय देखणी स्पर्धा KSK क्रीडा प्रतिष्ठान आणि या टेनिस क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून झाली. आणि या स्पर्धेचा नक्कीच एक चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. तर आपण या स्पर्धेच्या वैयक्तिक पारितोषिकांकडे जातोय. या वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि खऱ्या अर्थानं उत्कृष्ट गोलंदाजासाठी बरीच चुरस आपल्याला पाहायला मिळाली होती. यस या ठिकाणी, आणि तो पारितोषिक देण्यासाठी मी नक्कीच विनंती करेन. हे पारितोषिक आपल्याला लाभलंय खऱ्या अर्थानं नरेश भोसले, अशोक हुतेकर उद्योजक यांच्या माध्यमातून लाभले, आणि ते देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय सुभाषदादा कदम यांना विनंती करतो. आणि ते पारितोषिक मात्र प्राप्त केलंय. एनी गेसेस कोण असेल या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज? पठ्ठा आहे टीम कोंडोशीचा. राज ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा. एक मिलन षटक या स्पर्धेत एकमेव, आणि आमच्या खऱ्या अर्थानं MTCच्या वाहिनीवरती लाईव्हला त्यांची क्लिप या ठिकाणी नक्कीच ती क्लिप आपली व्हायरल झाली, ती प्रत्येकाने पहा. मी सुभाषदादा कदम यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कॅश प्राइज आणि एक चमचमती ट्रॉफी देऊन याचा गुणगौरव आपण करतोय राजाचा उत्कृष्ट गोलंदाजी. कारण मित्रांनो 3 षटकाच्या मॅच मध्ये 1 षटक निर्धार हाताळणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण 50 षटकाची मॅच नव्हती. लाजवाब. राज 1 मिनिट जरा, राज थोडंसं 1 मिनिट या, कारण की KSK प्रतिष्ठानमधील ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम गोलंदाजा पुरस्कार, या गोलंदाजा पुरस्कारामध्ये खऱ्या अर्थानं 2 नावं होती. ती 2 नावं तुम्हाला मी सांगतो. खऱ्या अर्थानं अनिरुद्धने देखील चांगली गोलंदाजी केली होती, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या, कारण की त्याच्याच देखील 8 विकेट्स आहेत. परंतु प्लस पॉईंट हा आहे की या गोलंदाजाने 1 मिडन षटक टाकलं या स्पर्धेमध्ये आणि 4 विकेट्स मिळवल्या. तिथे मात्र या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकवलाय.
काय सांगशील, ही स्पर्धा कशी वाटली, या स्पर्धेविषयी 2 शब्द, आणि हा किताब तुम्ही या वर्षातला पहिलाच पटकवलाय. प्रथम तर आपल्याकडे काय हॅलो प्रथम तर आपल्या इथं कमी कोण टुर्नामेंट ठेवायला हॅलो पहिलं तर आपल्या इथं कमिटीचा आभार मानतो, कारण की इथं आपली पहिली टुर्नामेंट KSK मध्ये कोण ठेवायला तयार नव्हतं, आणि एवढं मोठं लांबच गावाने आयोजन केलं आणि एवढं सुंदर ग्राउंडवर ते आम्हाला खेळायला पण संधी भेटली, त्याच्याबद्दल कमिटीचे आभार मानतो. आणि तसं माझी जसे बॉलिंग झाली असेल तशी त्याची पण झाली असेल, असं काही नाही की मी चांगली बॉलिंग केली किंवा त्याने. विकेटनुसार आजकाल चालले की बॅट्समनला मालिकावीर भेटते किंवा जास्त पॉईंट भेटतात, तसंच विकेटनुसार पण आजकाल पॉईंट भेटतात, त्यामुळे तसं त्याच्यानुसार मला पण भेटलं असेल, मी त्याला पण कॉंग्रॅच्युलेशन करतो, त्यांचं पण हार्ड लक आहे. थँक्यू राज. या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजा किताब तुमच्या नावावरती आहे. KSK मधील पहिली स्पर्धा, कोणीही संघ पहिली स्पर्धा आयोजन करण्यासाठी तयार नव्हता, परंतु ही स्पर्धा आयोजनासाठी लामस ग्रामस्थांनी आणि लामस टीमने आयोजन केलं आणि कमी दिवसामध्ये हे आयोजन केलं, त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा होता उत्कृष्ट गोलंदाजा किताब, राज यांच्याकडे जातोय. धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन राज. धन्यवाद. यानंतर जाऊया या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाकडे. खऱ्या अर्थानं फलंदाजी पाहिली तर कालपासून अतिशय बहारदार फलंदाजी होत होती, अतिशय चांगल्या खेळी साकारल्या गेल्या आणि त्यामधून एक उत्कृष्ट फलंदाज ठरलाय आणि ते फलंदाजाचं पारितोषिक आपल्याला स्पॉन्सरशिप झालंय सुनील दादा कदम उद्योजक यांच्या माध्यमातून प्राइज झालंय आणि ते आपण देण्यासाठी बबन दादा चव्हाण यांना नक्कीच मी विनंती करेन. आणि खऱ्या अर्थानं हे प्राइज जातंय अर्थातच या फलंदाजाच्या रेसमध्ये. असं पाहिलं गेलं तर कालपासून बराच चांगला खेळ झालाय, परंतु आपल्या संघाला खऱ्या अर्थानं टॉप 3 पर्यंत घेऊन जाण्यामध्ये खूप मोठी कामगिरी बजावली. पठ्ठा आहे केळघर सुळशीचा सुमित यांना विनंती करतो, सुमित मालुसरे आपण याच मुख्य व्यासपीठावरती, आणि बबनदादा चव्हाण यांना नक्कीच विनंती करेन आपण ते प्राइज देऊन सुमित यांचा गुणगौरव करायचा आहे. हॅलो, थँक्यू सुमित. नक्कीच 2 शब्द तुमच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत. सुमितचा खेळ आम्ही सातत्यपूर्ण पाहतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजा किताब तुमच्या नावावरती आहे. काय भावना आहेत आणि काय परिस्थिती आहे, कारण की पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅचमध्ये हे मोठं पारितोषिक आपल्या नावावरती आहे. नक्कीच खूप खुश आहे. पहिलीच टुर्नामेंट होती आणि टुर्नामेंटची सुरुवात एवढी चांगली होईल तर पुढे अजून जास्त चांगलं करायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच, परंतु तुमचा सकाळपासून चांगला खेळ आम्ही पाहिला आणि पहिल्या मॅचमध्ये 16 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी तुम्ही साकारली. आम्हाला असं वाटलं होतं कदाचित या मॅचमध्ये तुमचं 50 लागेल का, परंतु तिथे तुम्ही अपयशी ठरला. परंतु हरकत नाही आहे, जास्त वेळ तुमचा देखील घेणार नाही आहे. हार्ड लक मी म्हणेन त्या ठिकाणी, परंतु इथे मात्र चांगला खेळ केलात. आपण देखील तृतीय क्रमांकाचा पारितोषिक इथे पटकावलं आणि उत्कृष्ट फलंदाज 84 धावा तब्बल तुमच्या बॅटमधून आल्या. थँक्यू सो मच, कॉंग्रॅच्युलेशन सुमित. धन्यवाद. या ठिकाणी नक्कीच सुमित यांना पुढील मॅचसाठी आपण पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ. यानंतर आपण जाऊया खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये 24 संघ सहभागी झाले, त्यामधून मात्र टॉप 3 मध्ये दाखल झालेले 3 संघ आणि त्यामध्ये सेमी फायनलला मात्र या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. अर्थातच या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे टीम केळघर सुळशीला विनंती करेन आपण प्लीज मंचावरती यायचे आणि त्यासाठी रोख रुपये 7,000 आणि ते प्राइज आपल्याला प्राप्त झाले मधुकर दादा कदम आणि संदीप दादा कदम. आणि मी विनंती करतो त्याच दोन्ही व्यक्तिमत्वांना की आपलाच असते या ठिकाणी टीम केळघर सुळशी या संघाला मात्र एक चमचमती ट्रॉफी आणि कॅश पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे या ठिकाणी या टीम केळघर सुळशी. आणि मी विनंती करतो मधुकर दादा कदम संदीप दादा कदम यांच्या शुभ हस्ते आपण या टीम केळघर सुळशीचा तृतीय क्रमांकाचा सन्मान या ठिकाणी देऊन त्यांचा इथे गुणगौरव करतोय. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय एक बहारदार खेळ केला, 24 मधून 3 मध्ये दाखल झाले. तदनंतर पुढील पारितोषिक आहे द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज आहे रोख रुपये 12,500 आणि ते आपल्याला मिळाले उद्योजक अनिल दादा मोरे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आलंय आणि ते देण्यासाठी मी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विनंती करतो आदरणीय श्री मारुती दादा कदम
यांना विनंती करतो आणि टीमला इन्व्हाइट करतोय. टीम आहे खऱ्या अर्थानं सिंधी 11. विनंती करतो रनरअपचे मानकरी ठरला टीम सिंधी 11 आणि विनंती करतो त्यांना या मुख्य व्यासपीठावरती कॅश पारितोषिक रोख रुपये 12,500 आणि एक चमचमती मानाची हक्काची ट्रॉफी इथे मात्र दिली जाते. टीम सिंधी 11 अतिशय बहारदार खेळ कालच्या दिवसापासून त्या टीमचा राहिलाय आणि तिथे मात्र त्यांना सन्मानित केलं जातंय. पुढे या थोडस कारण जागा शॉर्ट आहे थोडीशी. जेवढे बसतील तेवढे या कारण थोडासा शॉर्ट आहे स्टेज उंच आहे. अगदी धमाकेदार सुरुवात झाली आहे. टीम सिंधी 11 असेल टीम केळगर सोशी असेल त्याचबरोबर टीम खंडोशी असेल या टीमच्या माध्यमातून अतिशय बहारदार खेळ झालाय आणि सीझनची सुरुवात अशी होणं म्हणजे खऱ्या अर्थानं एक चांगली लक्षण असतात. येणारा सीझन चांगला जाईल. यानंतर मात्र आपण जाऊया वैयक्तिक पारितोषिक. खऱ्या अर्थानं कोण आहे या स्पर्धेचा हिरो. अर्थातच आपण ज्यावेळेस एखादी मालिकावरची ट्रॉफी घेतो ना मित्रांनो अज अ बेस्ट खेळाडू या स्पर्धेतला म्हणून आपल्यावरती शिक्का लागलेला असतो आणि खऱ्या अर्थानं ते बेस्ट मालिकावीरचं पारितोषिक आपल्याला लाभलंय. आदरणीय संतोष गणपत कदम यांच्या सौजन्यानं आपल्याला ते पारितोषिक लाभलंय आणि ते देण्यासाठी मी आदरणीय संतोषदादा कदम यांनाच विनंती करतो आपण याचं आणि ते पटकावलंय. खऱ्या अर्थानं निवृत्तीदादा शिंदे सांगत होते की बरीच स्पर्धा आहे प्रत्येक वैयक्तिक पारितोषिकासाठी कारण खेळ प्रत्येकाचा बहारदार राहिलाय परंतु त्यामधून सुद्धा फलंदाजी करत असताना अगदी 85 धावा आपल्या नावे जोडल्या. त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना तब्बल 9 विकेट्स आपल्या नावे जोडल्यात. पठ्ठ्या आहे नीरज मोरे ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू. अर्थातच मालिका वीरचा किताब जातोय मिस्टर नीरज मोरे. वेल प्लेड आणि तो देण्यासाठी मी संतोष दादा कदम यांना विनंती करतो आपण या ठिकाणी नीरजला बेस्ट खेळाडू या स्पर्धेतील तो किताब देऊन त्याचा गुणगौरव करायचा आहे. वेल प्लेड. पुढील मालिकेसाठी नक्कीच भरभरून शुभेच्छा असतील. थांबायचं आहे नीरज थोडस एक मिनिट या आतमध्ये या थोडं. खऱ्या अर्थानं सकाळपासून आपण कालच्या सत्रामध्ये तुमचा देखील खेळ आम्ही पाहिला. तुमच्या देखील 16 चेंडूमध्ये 48 धावा होत्या बरोबर आणि आज 16 चेंडूमध्ये 48 धावा सुमितच्या देखील होत्या. परंतु तुमच्या अगदी जोडीदार म्हटलं ना तरी हरकत नाहीये. तुमच्यासाठी अगदी ओपनर फलंदाज म्हणून तुमच्या साथीने जो फलंदाजी करत होता ना त्याच्या देखील धावा 80 आहेत आणि विकेट्स मात्र 8 आहेत. परंतु एका विकेटमध्ये तुम्ही पुढे आहात आणि 5 रननी पुढे आहात. परंतु दोघांचीही नावं चांगली आहेत. अनिरुद्धने देखील चांगला खेळ केलाय. त्याच्यामधून अगदी मालिकावीरचा किताब या वर्षाचा पहिला बरोबर 2025 मध्ये कसं वाटतं हा किताब घेताना. ॲक्च्युली खूप आनंद वाटत आहे कारण की मी गेल्या 1 महिन्यापासून प्रॅक्टिस करत होतो आणि मला कुठेतरी वाटत होतं की मी ॲज अ बॅट्समॅन आणि ॲज अ बॉलर मी ॲज अ बॅट्समॅन कुठेतरी कमी पडत होतो माझ्या टीमसाठी आणि मी त्याच्यावरती जास्त लक्ष देत होतो कारण की बॉलिंग लाईनअप तर आमचा स्ट्रॉंगच होता बट बॅटिंग लाईनअपमध्ये आमचा कुठेतरी रन्स कमी येत होते आणि ते रन्स माझ्या एंडने येत होते आणि हे मला माहीत होतं. त्यासाठी मी कमीत कमीत 1-1.5 महिन्यापासून सुमितसोबत जे माझे मित्र आहेत त्यांच्या सगळ्यांसोबत माझा भाऊ आहे तो स्पेशली त्याचे बॉल घेऊन मला थोडासा प्रॅक्टिस झाली चांगली आणि फास्ट बॉलर तो चांगला फास्ट बॉलर आहे त्यामुळे मला थोडासा बॉलवरती नजर पडली आणि त्यामुळे ती कुठेतरी माझा गेम थोडा सुधारला आहे पण अजून कुठेतरी गेम सुधरू शकतो हे त्याच्यावरती मी लक्ष देईन. आणि माझे सिनियर प्लेयर्स आहेत ते नेहमी मला सांगत असतात की तू असं कर तसं कर आणि त्यांचं आजही जे माझ्याकडनं चुकलं आहे त्यांच्याकडनं मला ॲडवाईस भेटली आहे की मी काय चुकलो होते आणि नेक्स्ट मॅचमध्ये मी ते प्रॉपर करीन आणि मी माझ्या संघाला नेक्स्ट टाइम फायनल नक्की जिंकून देईन. नक्कीच नीरज. परंतु हे बक्षीस घेतल्यानंतर आता घरचे काय म्हणतील. घरचे किती तुला सपोर्ट करतात या क्रिकेट मॅचसाठी. आपण पाहिलं तर शनिवार रविवार मॅच असतात जॉब असतो कॉलेज असतं परंतु हे कॉलेज जॉब सोडून देखील या मॅचेस आपण खेळत असतो. घरच्यांचा किती सपोर्ट असतो तुला. घरच्यांचा माझा ॲक्च्युली नेहमीच सपोर्ट राहिला आहे
माझा बारका भाऊ आता त्याची एक्झाम चालू आहे, तरी पण माझे घरचे त्याला पाठवत आहेत, कारण की त्यांनाही माहिती आहे आम्ही क्रिकेटवरती किती प्रेम करतो. आणि राहिलं मॅन ऑफ द सिरीजचा, तर त्यांना चांगलंच वाटेल, पण कुठेतरी पहिला प्राईज चुकलंय हे थोडंसं त्यांना लागेल, पण परंतु ते खूप त्यांना चांगलंच वाटेल. थँक्यू सो मच नीरज, ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन. हे होते नीरज, उत्कृष्ट मालिकावीर. जाऊया शिंदे सरांकडे. नक्कीच ॲज अ बेस्ट खेळाडू ठरलेत आणि सांगितलंय अजून बेटर करण्याचा प्रयत्न नेक्स्ट मॅच टुर्नामेंट मध्ये नक्कीच करेन. आता नक्कीच जाऊया या स्पर्धेतील शेवटच्या पारितोषिकाकडे. आणि खऱ्या अर्थानं आणि एक प्राइज राहिलं होतं तानाजी पवार यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी एक प्राइज लावलं होतं 1100 रुपयाचं आणि ते अनिरुद्ध यांनी ते पटकावलं होतं. अनिरुद्ध यांना विनंती करेन या मंचावरती आपल्याला ते रोख रुपये 1100 या ठिकाणी आम्ही देतोय. अनिरुद्ध यांनी मला वाटतं 2-3 मॅचेस मध्ये लगातार तीन षटकार मारले आहेत, परंतु एक मॅचला मात्र प्राइज लागलं होतं आणि ते पटकावलंय. लाजबाब षटकार किंग म्हणून नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये ख्याती होईल अनिरुद्ध यांची. अतिशय बहारदार खेळ केला, परंतु कुठेतरी नाराज आहेत कारण त्यांची टीम मात्र त्या किताबापर्यंत गेली. थँक्यू दादा. नक्कीच 2 शब्द फक्त, कारण की अनिरुद्धचा विचार केला तर फलंदाजी चांगली झाली सर, गोलंदाजी चांगली झाली, हॅट्रिक देखील मिळवले. गोलंदाजीमध्ये काल हॅट्रिक देखील या गोलंदाजी मिळवले, परंतु उत्कृष्ट गोलंदाजच्या किताबापासून देखील वंचित राहिला आहे, फलंदाजापासून देखील वंचित राहिला आहे, परंतु षटकारांची हॅट्रिक मात्र या खेळाडूने घेतली आहे. काय सांगशील? षटकार 3 टोकलेत आणि 1100 रुपयाचं मानधन तुम्हाला मिळालंय. कशी फलंदाजी केली आणि या विकेटवरती किती मजा आली फलंदाजी करताना? या विकेटवर मी 3-4 वेळा खेळलो आहे. खूप पहिले ओपनच्या टुर्नामेंट पण खेळलो आहे. हा विकेट खूप चांगला आहे. मला खूप खेळायला मजा येते या विकेटवर. आणि माझी बॅटिंग मागच्या वर्षी थोडी कमी होत होती, यावेळी मला माझ्या टीमसाठी एफर्ट द्यायचा आहे, तो देतो आहे. देवाच्या कृपेने होऊन जाईल. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील पुढील सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते अनिरुद्ध. जाऊया पुन्हा एकदा गणेश दादा शिंदे यांच्या. नक्कीच, कारण थोडासा अंधार होत चालला, त्यासाठी आम्ही थोडं स्पीडअपली घेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपण पाहतो ही स्पर्धा उभी करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून गेल्या 2 महिनाभरापासून ज्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न राहिला ते सह्याद्री मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष प्रदीप सकाराम कदम यांचा संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने एक विशेष सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. खूप सारी मेहनत घेतली, कारण प्रत्येक गोष्ट प्रदीप कदम यांच्या माध्यमातून पाहिली जात होती आणि एखादी स्पर्धा उभी करायची तर फक्त पैसा येऊन ती कधी उभी राहत नाही, याची दक्षता नक्की प्रत्येकानं ठेवली पाहिजे, कारण त्यासाठी त्यांचं प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं, त्यामागे लागलेली मेहनत ही खूप मोठी असते मित्रांनो. आणि ती प्रदीप कदम यांच्या माध्यमातून अतिशय चांगली स्पर्धा देण्याचा प्रयत्न झाला. आपल्या एका खऱ्या अर्थानं बांधवाला, अर्थातच आपल्या गावच्या सुपुत्राच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी माध्यमातून आपल्याला झालेलं पाहायला मिळालं. स्वर्गीय विकास कदम यांच्या स्मरणार्थ ठेवली गेलेली स्पर्धा. आणि पुन्हा एकदा आता जर कुणाचा चुकून सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि शेवटच्या प्राइज कडे जाऊया. शेवटचा प्राइज आहे किताबी प्राइज. अर्थातच ते प्राइज आहे रोख रुपये 25,000 कॅश प्राइज ते आपल्याला मिळालंय. खऱ्या अर्थानं गोरेगाव विभागातील खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष सचिन साहेब चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला ते कॅश प्राइज आले आणि ते खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती स्वतः उपस्थित आहेत. तर मी या ठिकाणी शेवटचा प्राइज अर्थातच ते प्राइज पटकावलंय टीम जुलाई 11 कोंडोशी या संघाला विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती याचा ते देण्यासाठी मी सचिन चव्हाण साहेब यांच्या बरोबर संपूर्ण व्यासपीठ सगळ्यांना विनंती करेन, प्लीज आपण सगळ्यांनी थोडासा हा सोपा मागे घ्या. या टीम कोंडोशी या. आणि आपण मात्र या स्पर्धेचा विजेता
या ट्रॉफीवरती ज्यांनी नाव कोरलं तो अर्थातच टीम झोलाई 11 कोंडोशी. या संघाला रोख रुपये 25,000 आणि या ठिकाणी एक चमचमती ट्रॉफी देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय. अतिशय धमाकेदार सीझनची सुरुवात टीम कोंडोशीनं केली आहे. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करूया. संपूर्ण आयोजन कमिटी त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती मान्यवर यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते टीम कोंडोशीला या ठिकाणी आपण नक्कीच प्राइज देतोय आणि पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा देऊया. आणि या ठिकाणी स्पर्धा अतिशय बहारदार झाली. आम्हाला या स्पर्धेचा घटक होण्याची संधी निलेश भाऊ शिंदे यांच्या मार्फत मिळाली. त्याबद्दल संपूर्ण लामसकर आणि निलेश भाऊ यांचं मनापासून हार्दिक आभार मानतो. आमच्याकडून कमी जास्त असेल तर नक्कीच आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा आपला एक 2 दिवसाचा सोहळा इथे संपन्न झाला. वाट पाहूया पुढच्या सीझन ची. बस बेस्ट ऑफ लक सर्वांना पुन्हा एकदा. थँक्यू, धन्यवाद.